जीवनाचा उद्देश काय असावा विद्यार्थ्यांचा इथं आल्यावर त्या दृष्टीने आणि आमच्यासारखे जे बाहेर राहतात मात्र अध्यात्माशी कुठून तरी जुळू नये, उद्देश काय असावा ह्या सगळ्या अभ्यासाचा म्हणा किंवा कशाचा? तुम्हाला ब्रह्मलीन स्वानंद सुखनेवसी जोग महाराज त्यांचा एक बहुतेक परमार्थ विचार नावाचा ग्रंथ आहे. आता नाव लक्षात नाही माझ्या, पण त्या ग्रंथामध्ये त्यांनी फार सुंदर लिहिले जोग महाराजांनी. तर जोग महाराज त्याच्यामध्ये असं लिहितात की परमार्थ कशा करता करायचा, काय कारण काय. तर त्याच्यामध्ये त्यांनी फार सुंदर सांगितलंय की आपल्याला जर काही अनुकूल गोष्ट घडली तर आपल्याला आनंद होतो, आणि आनंद इतका होतो की आपण हवेत जातो. आणि कधी काही दुःखदायक काही गोष्टी घडली तर आपण फार त्याला लॅप्स होतो, फार अगदी धाराशाही होऊन जातो. काय करणे आता जगत नाही वगैरे 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 बऱ्याच म्हणजे आता जगामध्ये चाललंय ते. म्हणजे आपल्याला अनुकूल गोष्टीपासून प्राप्त होणारं सुख तेही आपल्याला सहन होत नाही. सुख पचवावं लागतं बरं का. त्याप्रमाणे दुःख पचवावं लागतं त्याप्रमाणे सुखही पचवावं लागतं. आणि सामान्यतः आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण जर विचार करायला गेलो तर आपण सुखालाही योग्य पद्धतीने सामोरं जात नाही. सुख झालं, आनंद झाला की आपण एकदम हवेत जातो, सातवे आसमान मी ज्याला म्हणतात हिंदी तसं जातो आपण. आणि दुःख झालं, काही प्रतिकूल घडलं थोडस, आई म्हणली की तुझं का केलं नाही, लॅप्स होऊन. मग हे असं खालीवर 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 आपलं जीवन रोज, त्याला पूर्वीच्या शब्दात रहाट गाडगं म्हणतात, तर खालीवर 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 सतत चालू आहे. म्हणजे तेजी मंदी जीवनामध्ये सततची चालू आहे. मग हे परमार्थ काय? तर आनंदाला आणि दुःखाला तोंड देताना चित्ताचा जो समतोल आहे त्याला आपण इंग्रजीमध्ये बॅलन्स म्हणतो, बॅलन्स ऑफ माइंड. तर चित्ताचा जो समतोलपणा आहे तो समतोलपणाचं सामर्थ्य हा परमार्थ देतो. म्हणजे कीर्तन प्रवचन करणं हे परमार्थाचं साध्य नाहीये. सुखाला आणि दुःखाला पचवायला शिकवतो. म्हणजे ब्रह्मज्ञान वगैरे होईलच हे नाही, पण आत्ताचा सध्या जीवनामध्ये लगेच ज्याला इन्स्टंट त्याचं फळ म्हणतो ते काय फळ आहे की जीवनामध्ये आपण समतोलतेने कसं जगू शकतो. म्हणजे मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मला काही योग्यता अजिबात आलेली नाहीये जी संत महात्म्यांना काही झालं तरी समतोलपणा चिडणार नाही, रागवणार नाही, ही काही योग्यता मला नाही आली. खरं सांगायचं त्यात दुःख खोटं काय, पण माझा अनुभव सांगतो मी तुम्हाला. मीही काही झालं मनासारखं तर खूप आनंदी होतो, वाईट झालं तरी मलाही दुःख होतं. पण काय होतं की हा विचार जर मनामध्ये चालू असेल, तेवढा मोठा अधिकार नाही आपला, पण हा विचार जर मनामध्ये सतत चालू असेल तर दुःखाचा कालावधी आहे तो मात्र निश्चित कमी होतो. जर एखादी प्रतिकूल गोष्ट झाल्यानंतर एखाद्या माणसाला जर 8 दिवस दुःख होत असेल तर ह्या विचार करणाऱ्या माणसाला 2-3 दिवसात तो ह्याच्यातनं बाहेर येतो आणि आनंदाने एकदम खूप जातो. पण जेवढं सामान्य माणूस जातो तेवढा हा विचार करणारा माणूस जात नाही, असा माझा स्वानुभव. म्हणजे मी परिपूर्ण त्या अवस्थेला प्राप्त अजिबात झालो नाही. माझं ध्येय जीवनाचं काय आहे, ती मला अवस्था प्राप्त झाली पाहिजे हे माझ्या जीवनाचं ध्येय आहे. पण अजून तरी मी तिथपर्यंत पोहोचलो नाही. पण होणारा जो परिणाम आहे त्या परिणामाचा जो कालावधी आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये पिरियड म्हणतो तो मात्र बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होत असतो. म्हणून हे कशा करता करायचं तर आपल्याला जीवन समतोलतेने जगता आलं पाहिजे. दुःखात सुखात कशातही बुडायचं नाही, समतोलपणे आपण जीवन आपण जगता आलं पाहिजे. सगळ्यांना आनंदाने व्यवस्थित रीतीने तोंड देता आलं पाहिजे. याच्या करता हे अध्यात्म आहे. अध्यात्म काय हे कीर्तना करता, प्रवचना करता, सगळीकडे अवडंबर माजवण्याकरता किंवा माझ्या ठिकाणी गुरुत्व किंवा मला फॉलोअर्स निर्माण होण्याकरता अध्यात्म नाहीये. अध्यात्म आपलं जीवन आपण सुखी कसं जगू, आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्रासरहित आपण जीवन कसं जगू हे जगण्याकरता हा अध्यात्म विचार आहे, परमार्थ विचार आहे.